पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीमार्फत करण्यात आलेल्या 40 एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणाला आता नाट्यमय वळण आले। या जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शीतल किसनचंद तेजवानी यांनी विदेशात पलायन केल्याची चर्चा सुरू आहे। मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा अजून तरी दिलेला नाही। तेजवानी विरुद्ध जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन आणि खडक पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झालेत। नुकताच खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। दरम्यान या दोन्ही जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेली अमेडिया कंपनी सहभागी आहे। कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन खरेदी करताना शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शीतल तेजवानी, अमेडिया एंटरप्राइजेसचे संचालक दिग्विजय पाटील सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू यांच्यावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। तसेच कृषी खात्याकडे बोपोडीतील 5 हेक्टर जमिनीचा ताबा असताना तहसीलदारांना हाताशी धरून जमिनीचा अपहार करून बेकायदा आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून तहसीलदार सूर्यकांत येवले, अमेडियाचे संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्यासह खडक पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दोन्ही गुन्ह्यात तेजवानी संशयित आरोपी असून त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं बोललं जाते। अशातच आता तेजवानी विदेशात पळून गेल्याच्या चर्चा रंगल्यात। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस शीतल तेजवानीच्या मागावर आहेत। तिचा मोबाईल बंद आहे, शिवाय ती राहत्या पत्त्यावर देखील नाही। त्यामुळे शीतल तेजवानी नेमकी गेली कुठं असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। शीतल तेजवानी देशाबाहेर पळून गेल्याची चर्चा आहे। पोलीस मात्र यावर अद्याप काहीही बोलताना दिसत नाहीत। ज्या बावधन पोलीस ठाण्यात शीतल विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता, त्या बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून शीतलची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। यातून शीतल तेजवानीने देशाबाहेर प्रवास केलाय का याची खातरजमा केली जाणार आहे। याशिवाय शीतल तेजवानीवर बावधन पाठोपाठ खडक पोलीस ठाण्यातही जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालाय। शिवाय शीतल आणि तिचा पती सागर सूर्यवंशी दोघेही कर्जबाजारी असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात तीच मास्टरमाइंड असल्याचा संशय पोलिसांना आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले होते। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुण्यातील या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी समोर येत जमिनीचा हा व्यवहार रद्द केला जाणार असल्याची घोषणा केली होती। लोकमत.com साठी पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट।